नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मुलांच्या किंवा मुलीच्या विवाहातील अडथळे दूर व्हावेत आणि लवकर विवाह जुळावा यासाठी ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यातील शनिवारचा विड्याच्या पानाचा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. श्रावण महिन्यातील पहिल्या शनिवारी करायचा या उपायाची संपूर्ण माहिती मी तुम्हाला अगदी थोडक्यात परंतु अत्यंत महत्त्वाची देणार आहे. मंडळी, श्रावण महिन्याला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले गेले आहे. या महिन्यात महादेवांच्या कृपेने अनेक शुभ कार्याची सुरुवात होते. ज्या तरुणांच्या किंवा तरुणीच्या विवाह जुळण्यात अडथळे येत आहेत त्यांच्यासाठी हा महिना अत्यंत खास मानला जातो. म्हणून अशा या पवित्र दिवशी आपल्याला विड्याच्या पानाचा प्रभावी उपाय करायचा आहे, ज्यामुळे मुलांच्या कुंडलीमध्ये कितीही भयंकर दोष असू दे, कालसर्प दोष असू दे, मंगल दोष असू दे, राहू केतू शनीची काही साडेसती असेल तर ती संपूर्णपणे दूर होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल. श्रावण महिना संपण्या अगोदर मुलांच्या कुंडलीत लग्नाचे योग निर्माण होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल. तर मंडळी, ही संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा. मंडळी, श्रावण महिना हा पूर्णपणे देवदेवतांच्या उपासनेसाठी आणि पवित्र मानला गेलेला काळ आहे. हा महिना भगवान शिव, पार्वती आणि विष्णूंजींना समर्पित आहे, तसेच मारुती रायांना देखील समर्पित आहे. या महिन्यात केलेली कोणतीही उपासना, व्रत किंवा उपाय लवकर फळास येतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. त्यामुळे विवाहासारख्या शुभ कार्यासाठी श्रावणातील दिवस अत्यंत शुभ मानले जातात. विवाह न होणे किंवा विवाहात सतत अडचणी येणे यामागे अनेकदा पत्रिकेतील शनी किंवा मंगळाचा दोष कारणीभूत असतो. शनिवार हा शनिदेव आणि संकटमोचन हनुमानजींना समर्पित आहे. या दिवशी विधी केल्याने ग्रहांची अशुभ छाया दूर होण्यास मदत होत असते. मंडळी, आता आपण पाहू की आपल्याला या उपायासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर आपल्याला 2 स्वच्छ विड्याची पाने घ्यायची आहेत. ती कुठेही कापलेली, तुटलेली नसावी, देठासहित असावी आणि ताजी टवटवीत असावी. तसेच आपल्याला 1 अख्खी सुपारी, जी पूजेमध्ये वापरतो ती सुपारी आपल्याला घ्यायची आहे. थोडंसं हळद कुंकू लागणार आहे, 2 लवंगा आणि 2 वेलची. तसेच थोडीशी आपल्याला उडीद डाळ लागणार आहे. काळे उडीद असतील तर ते देखील लागतील. 1 गुलाबाचं फूल किंवा लाल फूल कोणतेही चालेल. असा गुळ आणि खोबऱ्याचा प्रसाद, बस एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे. मंडळी, हा उपाय कधी करावा तर श्रावण शनिवारी सकाळी किंवा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला आता प्रश्न पडेल, हा उपाय कोणी करावा? तर हा उपाय स्वतः मुलाने किंवा मुलीने केला तर अतिशय उत्तम आहे. परंतु आजकाल आपण पाहत असतो मुलांना इतका वेळ नसतो. मुलं बाहेर राहत असतील जॉब निमित्ताने किंवा कोणत्याही कामानिमित्ताने मुलं बाहेर राहत असतील तर मग हा उपाय स्वतः मुलाची आई वडील करू शकतात. भाऊ बहीण कोणीही हा उपाय मुलांच्या लग्नासाठी करायचा आहे. परंतु पूर्ण श्रद्धा आणि विश्वासपूर्वक तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्हाला हा उपाय शनिवारी संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळामध्ये करायचा आहे. त्यापूर्वी तुम्हाला स्वच्छ अंघोळ वगैरे करून घ्यायचे आहेत, स्वच्छ कपडे घालायचे आहेत. देवघर आहे तर आपल्या देवघरामध्ये जे आपले इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहे, श्री हरी विष्णू माता लक्ष्मी आहे. जर तुमच्याकडे हनुमानजींचा फोटो असेल तर तिथे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. त्यापूर्वी तुम्हाला 1 तुपाचा दिवा लावायचा आहे, ती लावून घ्यायची आहे आणि मग तुम्हाला आपल्या देवघरातील देवी देवतांना प्रार्थना करायची आहे की मी जो हा उपाय माझ्या मुलांच्या लग्नासाठी करत आहे तर तो उपाय माझा यशस्वी होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर होते. मुलांच्या कुंडलीत जे काही मंगल दोष आहे, कालसर्प दोष आहे, राहू केतू शनीची काही साडेसती असेल तर ती दूर होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरू दे, असं तुम्हाला पूर्ण श्रद्धापूर्वक विश्वासाने प्रार्थना करायची आहे. नंतर तुम्हाला 1 प्लेट घ्यायची आहे आणि जी विड्याची पानं 2 आपण घेतली आहेत ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत, पुसून घ्यायची आहेत. त्याच्यावरती तुम्हाला थोडंसं गंगाजल शिंपडायचं आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं शेंदूर असतो जो आपण हनुमानजींना लावत असतो, तो शेंदूर थोडासा घ्यायचा आहे. जर शेंदूर नसेल तर मग कुंकू घेतला तरी देखील चालेल. त्या शेंदूरमध्ये थोडंसं तूप मिक्स करायचं आहे आणि मग तुम्हाला तुमच्या अनामिका बोटाच्या साह्याने किंवा काडीच्या साह्याने ज्या मुलांचं किंवा मुलीचा विवाह करायचा आहे त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला त्या विड्याच्या पानावरती लिहायचं आहे. एका विड्याच्या पानावरती तुम्हाला मुलाचं, तुमचा मुलगा असेल तर मुलाचं नाव लिहा, मुलगी असेल तर मुलीचं नाव लिहायचं आहे. आणि मग तुम्हाला दुसऱ्या पानावरती फक्त तुम्हाला शुभ आणि विवाह असं लिहायचं आहे. त्याच्या अनामिका बोटाच्या साह्याने तुम्हाला असं लिहायचं आहे किंवा एखादी काडी घ्यायची माचीची आणि तिच्या साह्याने लिहिला तरी देखील चालेल. मग त्याच्यानंतर तुम्हाला 2 विड्याच्या पानावरती प्रथम तुम्हाला 1 सुपारी ठेवायची आहे. तसे तुम्हाला 1 लवंग आणि 1 वेलची एका विड्याच्या पानावरती आणि दुसऱ्या विड्याच्या पानावरती 1 लवंग 1 वेलची म्हणजे हिरवी वेलची आपल्याला ठेवायची आहे. त्याच्यानंतर काळे उडीद आहेत तर ते देखील थोडे थोडे आपल्याला दोन्ही पानांच्या वरती ठेवायचे. 1 गुलाबाचं फूल असेल
एक असेल तरी चालेल, 2 असतील तरी देखील चालेल. आणि थोडंसं गुळ आहे ते देखील आपल्याला थोडंसं त्या विड्याच्या पानावरती आपल्याला ठेवायचं आहे. ठेवून झाल्यानंतर तुम्हाला त्या विड्याच्या पानाला धूप दीप दाखवायचा आहे, ओवाळून घ्यायचा आहे आणि मग तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प कशा पद्धतीने करायचा आहे, तुमच्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे, एक पळी पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल ठेवायचं आहे आणि मग तुम्हाला बोलायचं आहे, हे मारुती राया, हे शनिदेवा, आज श्रावण महिन्यातील पहिला शनिवार आहे. माझ्या मुलाचे किंवा मुलीचे तुम्हाला नाव घ्यायचं आहे. जे काही तुमच्या मुलाचं मुलीचं नाव असेल तर तुम्हाला बोलायचं आहे, त्यांच्या विवाहातील सर्व अडथळे दोष आणि विलंब दूर होऊ दे. त्याला किंवा तिला योग्य सुसंस्कृत आणि प्रेमळ जीवनसाथी लवकर मिळावा. त्यांच्या कुंडलीतील ग्रहदोष शनिदोष किंवा मंगलदोष नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊ दे. विड्याच्या पानाचा आणि तांबूळ अर्पणाचा छोटासा उपाय मी भक्तिभावनेने करत आहे, त्याचा स्वीकार करावा आणि आम्हाला आशीर्वाद द्या. पूर्ण श्रद्धापूर्वक विश्वासाने तुम्हाला असं बोलायचं आहे आणि संकल्प झालेलं जे पाणी आहे तर ते तुम्हाला जमिनीवरती सोडायचं आहे. अशा प्रकारे संकल्प हा पूर्ण झालेला आहे. कारण कोणताही उपाय करत असताना संकल्प केला तर त्याचा लवकर आपल्याला फायदा होत असतो. मग तुम्हाला ओम हण हनुमते नमः, ओम हण हनुमते नमः हा मंत्र तुम्हाला 108 वेळा बोलायचा आहे. जर काही कारणास्तव तुम्हाला 108 वेळा बोलणे शक्य नसेल तरच मग तुम्ही 21 वेळा म्हटलं तरी चालेल, 11 वेळा म्हटलं तरी देखील चालेल, परंतु श्रद्धा महत्त्वाची आहे. जेवढे श्रद्धेने तुम्ही हा उपाय कराल तितकाच तुम्हाला लाभ होणार आहे. वा तुम्ही हा देखील मंत्र म्हणू शकता, ओम शनेश्वराय नमः, ओम शनेश्वराय नमः हा मंत्र म्हणजे दोन्हींपैकी एक मंत्र तुम्हाला पूर्ण श्रद्धापूर्वक बोलायचा आहे. आणि मग तुम्हाला काय करायचं आहे की हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला हे सर्व जी विड्याची पानं आहेत तर ती पानं तुम्हाला एकावर एक ठेवायची आहेत आणि एक मोली धागा घ्यायचा आहे. त्या धाग्याने ती पानं आहेत तर ती बांधून घ्यायची आहेत आणि मग तुम्हाला हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला मारुती रायांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. जिथे कुठे हनुमानजींचं मंदिर असेल जवळपास तर तिथे तुम्हाला जायचं आहे. त्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे एक दिवा लावायचा आहे. त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि मग त्याच्यानंतर आपण हे विड्याचं पान बनवलेलं आहे तर ते पान आहे तर ते तुम्हाला हनुमानजीच्या चरणापाशी अर्पण करायचं आहे आणि मग प्रार्थना करायची आहे, हे हनुमानजी माझ्या मुलीच्या विवाहामध्ये जे काही अडथळे येत आहेत ते दूर करा आणि लवकरात लवकर चांगले स्थळ येऊन विवाह लवकरच ठरू दे. मला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने बोलायचं आहे. समजा जर हा उपाय स्वतः तुमचा मुलगा किंवा मुलगी करत असेल तर तिने देखील अशा प्रकारेच पूर्ण श्रद्धेने विश्वासाने हनुमानजींना प्रार्थना करायची आहे. हा उपाय श्रावण महिन्यातील पहिल्या शनिवारी सुरू करून श्रावणातील सर्व जे काही शनिवार येतील तेवढे शनिवारी तुम्हाला हा उपाय अशाच पद्धतीने करायचा आहे. पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. बघा, हा उपाय तुम्ही पहिल्या शनिवारी केला तर लगेच तुम्हाला काही शुभ संकेत जाणवतील. मुलांच्यासाठी स्थळ यायला सुरुवात होईल आणि बघा, श्रावण महिना संपण्या अगोदरच मुलांचं लग्न ठरेल. हनुमानजी हे संकट मोचन म्हणून ओळखले जातात. भक्तांच्या आयुष्यातील कोणतीही मोठी अडचण किंवा संकट ते क्षणात दूर करतात. रामायणात श्री रामचंद्र आणि माता सीता यांचा विवाह जुळून आणण्यात किंवा घडवून आणण्यात मारुती रायांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. म्हणूनच ज्या मुलामुलींच्या विवाहामध्ये उशीर होत असतो किंवा चांगले स्थळ मिळत नसते त्यांनी मारुती रायांची मनोभावे पूजा केल्यास विवाहाचे योग लवकर जुळून येतात. बघा, उपाय करणाऱ्या व्यक्तीने आणि ज्या मुलामुलींसाठी हा उपाय केला जात आहे त्यांनी त्या दिवशी शारीरिक व मानसिक स्वच्छता पाळायची आहे. श्रावण शनिवारचा उपाय ज्या दिवशी केला जाईल त्या दिवशी शक्यतो सात्विक आहार घ्यावा, मांसाहार आणि तामसिक अन्नाचे सेवन टाळावे. उपाय करताना मनात कोणतीही शंका न ठेवता पूर्ण श्रद्धा, विश्वास आणि सकारात्मक विचार हे ठेवायचे आहेत. हा उपाय श्रावणातील पहिल्या शनिवारी सुरू केल्यानंतर उर्वरित शनिवारी किमान सलग सर्व शनिवार तो खंडित न करता न चुकता करायचा आहे. या काळात रागवणे, कोणाशी भांडणे, असत्य बोलणे किंवा कोणाबद्दल कटू शब्द बोलणे टाळायचे आहे. मन शांत आणि संयमी ठेवावे. हनुमानजींच्या पूजेच्या किंवा उपायाच्या दिवशी शक्यतो तुम्ही लाल, पिवळे किंवा भगवे वस्त्रे परिधान करावे. शक्य असेल तर काळे किंवा गडद निळे कपडे घालणे टाळावे. कारण काही परंपरांमध्ये मारुती रायांच्या पूजेत हे रंग वर्ज्य मानले जातात. उपाय संध्याकाळी करायचा असल्यास तो सूर्योदयानंतर किंवा संध्याकाळच्या वेळेस प्रदोष काळात स्वच्छ अंगाने करावा. तसेच घरामध्ये किंवा देवळात दिवा लावताना तो उजवा हात लावून प्रज्वलित करायचा आहे. जेवढे शनिवारी तुम्ही हा उपाय करणार आहात त्यावेळेस
तुम्हाला मीठ खायचं नाही, म्हणजे जी व्यक्ती हा उपाय करणार आहे त्या व्यक्तीने पूर्ण दिवस मीठ खायचं नाही. हे छोटे छोटे नियम आहेत, तर त्या नियमाचं देखील तुम्ही पालन अवश्य करायचं आहे. त्यामुळे आपण जो उपाय करतो त्याचा 100 पट फायदा आपल्याला होत असतो. तर मंडळी, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर इतर तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असतील, ज्यांचं लग्न ठरत नसेल तर अशा मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. याचंही पुण्यफल तुम्हाला प्राप्त होईल. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी मेघना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.